कोण होईल चॅम्पियन आणि मैचला होती है शुरुआत। दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम पर आज की शाम होगी किसके नाम। बॉलर तयार होतो आहे दौलत शिंदे आणि पाटिंग साठी समोर असणार आहे पाटर आनंद आणि सँडी मॅच ऑन होते। पहिला बॉल 30 षटकांचा मॅच। बॉलर तयार होतो आहे दौलत शिंदे समोर आनंद दुसरा एंडला सँडी असणार आहे। फायनलचा मॅच ग्रँड फिनाले कोण बनेल चॅम्पियन कोण होईल नंबर 1 चाकदार। पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न केलाय बॉल थोडासा थांबलाय थकलाय पाऊस आहे पावसाळी क्रिकेट आणि या बॉल वरती आले ते सिंगल रन्स। या बॉल वरती सिंगल पहिल्याच बॉल वरती एक सिंगल येते रनने ते आखावले लागले गेले शंख फुकले गेले मॅच करीत आणि पहिल्याच बॉल वरती सिंगल येते समोर असणार आहे पाटर एक ताकदवर गोल फलंदाज अर्थात संदेश सांडी। खर तर काही खेळाडू आज गावावरनं आलेत परंतु काय जबरदस्त खेळ राहिलाय। बॉलर तयार जबरदस्त मोठा फटका बिगिट केलाय क्षेत्ररक्षक आहे आणि कॅच ड्रॉप झालाय कॅच ड्रॉप काय झालं आणि हा बॉल चालला येते सीमारेषा पार स्लॉट मध्ये होता आलाय चौकार। चला जास्त वेळ न घेता मॅचला फिनिश करायचंय 4 आल्यात षटकार ओहो षटकार आलाय बघा हा प्रामाणिकपणा खरं तर त्या खेळाडूने दाखवलाय तर फिल्डरने दाखवलाय हेच तर खरं आमचं हे 22 गावचं क्रिकेट आहे हेच आमचं जावळी पश्चिम याचं क्रिकेट आहे आणि तेच दाखवत असताना या खेळाडूने षटकार आलाय। चांगली बॅटिंग चांगला स्ट्रोक अगदी ओव्हर पिच जाल त्याला मॅनेज केलं हँडल केलं बॅटर सँडीने ताकद आहे आणि सँडी खरं तर ताकद आहे या खेळाडूकडे आणि काय जबरदस्त अफलातून खेळ केलाय अंबावडे टीमने। पहिल्या बॉल वरती सिंगल आली दुसऱ्या बॉल वरती बिगिट आलाय चांगली फिल्डिंग आणि गुणवत्तेने भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट इथे गुणवत्ता दाखवली त्या फिल्डरने बाउंड्री टच होता तो त्याच्या हातातून बॉल निसटला षटकार आलाय दौलत शिंदे पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती बिगिट करण्याचा प्रयत्न बॉल पाठीमागे सिंगल साठी जातोय 8 धावा सध्या जमल्यात। फायनलचा मॅच कोणी मॅच जिंकून घेणार आहे कोणता संघ जिंकणार आहे फर्स्ट प्राइज कोणता संघ घेणार आहे यासाठी कडवी झुंज 16 संघांचा सहभाग आणि आज 16 संघातून हे 2 टीम सध्या फायनल खेळतात। प्रोटेक्स लाईव्हच्या माध्यमातून खरं तर घर बसल्या प्रेक्षक देखील आनंद घेत आहेत। इथे पुन्हा एकदा विकेट केलाय चापट मारली आहे ऑन साईडला रन करत असताना मिड विकेट मध्ये बॉल चाललाय परंतु एक सिंगल या बॉल वरती येते। चांगली फिल्डिंग मी म्हणेन कारण का इतका पाऊस आहे खरं तर क्षेत्ररक्षकाची कसरत असते आणि कसरत करावी लागते त्याला। सिंगल आली बॉल हॅलो टोटल झाले ते 9 धाबा इथे बिगिट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा पाठीमागे बॉल चाललाय सिंगल येते या बॉल वरती 10 धाबा आतापर्यंत बोर्डवरती सजल्या गेल्यात। षटक आपण पाहतोय मार्गस्थ असताना दौलत शिंदे विकेटचं कोणतेही पतन नाहीये चांगली बॅटिंग हे षटकार या मॅच मध्ये या इनिंग्स मध्ये आलाय। आतापर्यंत अंबावडे टीम सध्या लीड करते टोटल झाले त्या 10 सध्या 10 धावा झाल्यात 10 धावा सध्या बोर्डवरती सजल्यात। दौलत शिंदे कोणी मॅच जिंकणार आहे जबरदस्त आयोजन नियोजन आपण पाहिलं तर श्रेया स्पोर्ट्सच्या माध्यमातून त्याचबरोबर सिमडी टीम संपूर्ण खरं तर या स्पर्धेला एक 4 चांद लावलेत। बॉलर तयार होतोय यावेळी देखील बिग हिट केला ऑन साईडला टर्न करत असताना क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली एक सिंगल येते पाण्यामध्ये बॉल उचललाय तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण केल्यात। स्ट्रॅटेजी दोन्ही खेळाडूकडे आहे स्ट्रॅटेजी दोन्ही टीमकडे आहे 2 धावेचं योगदान ओव्हरची होती समाप्ती आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करते अंबावडे टीम सध्या संघ पोहोचलाय 12 या आकड्यावरती। लाईव्ह प्रेक्षक खूप जोडले गेले त्या स्पर्धेच्या दरम्यान जबरदस्त स्पर्धा झाली हंगामातल्या खरं तर स्पर्धेला सुरुवात झाली नेक्स्ट देखील आपण जी स्पर्धा पाहणार आहोत ती देखील मोजी सेमडीची असणार आहे ती कोपरी गाव मध्ये खेळणार आहे जी हंगामातली दुसरी स्पर्धा आणि सेमडी गावाचं खरं तर चर्चेमध्ये राहिलेलं आहे क्रिकेटचं
व्यसन आहे, प्रत्येकाला व्यसन आहे. आज आपण स्पर्धा पाहतोय, कित्येक स्पर्धा खरं तर आणखीन देखील होणार आहेत. महत्वपूर्ण योगदान राहिलंय संपूर्ण टीम. खरं तर आपण दीपक साळुंके, त्याचबरोबर पांडुरंग साळुंके, सचिन साळुंके, राजेश साळुंके, संजय साळुंके, महेंद्र साळुंके, रमेश साळुंके असणार आहेत. या संपूर्णांचं खरं तर योगदान राहिलंय. बॉलर पुन्हा एकदा तयार होत आहेत. योगेश फुल टॉस बॉल, फुल टर्न करायचा होता, बॅट ब्रश करून चालला की काय, परंतु एक तर सिंगल आली आहे. सेकंडचा कॉल आला आणि बघता बघता 2 धाबा आतापर्यंत पूर्ण केल्यात. यार वेग होता या बॉलच्या पाठीमागे आणि 2 धाबा इथे पळून काढल्या. टोटल झाले त्या आतापर्यंत 14 धाबा स्कोर कार्ड वरती. फायनलचा मॅच. पाऊस तर जोरदार आता हजेरी लावले पावसाने. धो पाऊस पडतोय आणि या धो पावसामध्ये हे रंगलेलं क्रिकेटचं महायुद्ध. 2 संघांमध्ये फायनलची लढत. कोण होईल चॅम्पियन? दाने दाने पीले के खाने वाले के नाम पर आज की शाम होगी इस बारिश की किसके नाम. ये पहिली शाम. यावेळेस मोठा फटका बिगेट करण्याचा प्रयत्न, परंतु बॉल पडल्यानंतर टर्न होत असताना डॉट बॉलची होती सांगता बॉल चांगला बॉल, परंतु यस्टरच्या हाताकडून हा बॉल निसटलाय आणि या बॉलवरती आलेली आहे टीम डिक्लेअर. एक सिंगल येते. फायनलचा फेर आयोजकांनी खूप मेहनत घेतली, 1 महिन्याची मेहनत आणि आज या मेहनतला फुल स्टॉप लागणार आहे. पुन्हा एकदा बॉल हातातून निसटलाय. 1+1 अशा 2 धाबा इथे ऍड करतोय आपण. योगेश सध्या मी म्हणेन खराब लाईन लेग स्टंपच्या बाहेर बॉल चाललाय डाऊन द लेग. एक अतिरिक्त अशा 2 धाबा सध्या टोटल झाल्या. त्या आतापर्यंत 17 धाबा बोर्डवरती सजल्या गेल्यात. इथून पुढे मोठे सेकंड थोडंसं अवघड आहे, पावसाचा जोर आहे. इथे दांडी गुल केली आहे. पॅटर होईल इथे कॉल. संदेश बाद झालाय. लाजवाब इथे वेगावरती स्वार्थ असताना योगेशच्या आपण बहारदार अशी गोलंदाजी पाहत आहे आणि या बॉलवरती विकेट घेतली आहे. टोटल झालं ते आतापर्यंत 17. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल तुम्ही. बॅटची कडा लागली आणि त्याच्यानंतर वेध घेतलाय स्टंपचा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना पॅटर कोण आहे? सचिन आलेत. लेफ्ट हँड बॅटर म्हटलं की डोक्याचा ताप असतो. आता लेफ्ट हँड आणि राईट हँड तुम्हाला कॉम्बिनेशन दोन या फलंदाजामध्ये पाहायला मिळेल. राईट हँड लेफ्टी कॉम्बिनेशन. सध्या बॉलिंग ट्रॅकवरती योगेश. समोर सचिन बॅटर आलाय मैदानामध्ये. फुल टॉस होता, फुल टर्न केलाय. खंडन नाशिक न शिर्डी. बॉल निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर तर गेलाय, परंतु धावा सर किती? अंपायर्स रस दादा सर धावा किती? संजय षटकार आलाय. यार लेट करंट आहे. संजयने दिलेला हा षटकार पंचांच्या भूमिकेतून पाहू शका. षटकार आलाय जबरदस्त. फुल टॉस आणि फुल टोल वसूल केला या पॅटरने. आल्या पावली षटकार डोकलाय. टोटल झाल्या त्या आता 23 रन. वा जबरदस्त. संध्याकाळचं सत्र मोसम मस्ताना. ये खेल दीवाना है, खेलिए थोडिए. टोटल झालं त्या आतापर्यंत 23 धाबा. 1.4 चा खेळ समाप्त झालाय. चांगली बॅटिंग. टॉस जिंकल्यानंतर खरं तर फिल्डिंग घेतली आहे, परंतु साजीचा खेळ सध्या केलाय अंबावडा टीमनं. ऍक्शन रिप्ले मध्ये वेट अँड वॉच. वेट केला त्या बॉलचा. डाऊन द लेग. लेग सेटच्या बाहेर बॉल चाललाय. एक अतिरिक्त धाव. थोडासा दबावामध्ये धावपाच्या छायामध्ये योगेश सध्या बॉलिंग करतोय. एक सिंगल या बॉल वरती येते. टोटल झालं ते आतापर्यंत 24 रन. धो पाऊस, मुसळधार पाऊस. पाऊसाने पूर्ण काळू केलाय. जिकडे तिकडे पाल नजर पडेल तिकडे पाऊस आहे. टोटल झालं त्या 24. योगेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. आणखीन एक येते. मोठा फटका येतोय. बॉल निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर पलीकडे. चांगल्या बॉल. जरा व्हॉट अ शॉट. काय जबरदस्त यार फटका. खरं तर सचिनच्या बॅट मधनं आक्रमक झालाय हा बॅटर आणि लाजवाब बॅटिंग आतापर्यंत. टोटल झालं ते आतापर्यंत 30 धावा झाल्यात. जबरदस्त लाजवाब बॅटिंग या मॅच मध्ये करत असताना. टोटल झाल्यात त्या 30. बॉलर तयार होतोय पुन्हा एकदा. पिसे काढले त्यार. बॅक टू बॅक 2 षटकार ठोकले. तिसरा येईल का? हो लेटकरचा फटका जागेवरती. बॅटची कडा. त्याच्यानंतर बाकीचा सारा बॉल तिथे थांबलाय.
डॉट बॉलचे होते सांगता बघता बघता 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना धावा झाल्या तर 30 धावा झाल्यात. चाय होणी चाहिए आणि चहा देखील लॅम्प आणि खरं तर संध्याकाळचं सत्र आहे. रिमझिम पाऊस पडतोय. खरं तर आज उपवास आहे. टोटल झालं ते आतापर्यंत 30 रन म्हणजे ही धाव संख्या खूप चांगली झाली आहे. 30 धावा झाल्या. तिसरं षटक आता मार्गस्थ आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. गोलंदाज कोण येईल? विनायक शिंदे सध्या बॉलिंग ट्रॅक वरती. बॅटिंग तर विनायक अप्रतिम करतो. आता बॉलिंग देखील तितके सायशी करायचे. 30 धावा झाल्या स्कोरकार्ड वरती. जर असा रन रेट ठेवला तर 45 धावा होतील. तो प्रयत्न सातत्यपूर्वक करावा लागेल. स्ट्रायकिंगला बॅटर आनंद. ओ माय गॉड व्हॉट अ बॉल यार, व्हॉट अ स्पेल. बॉल टप्पा पडल्यानंतर इतका जलद गतीने हा बॉल गेलाय की एखादी बंदुकीतील गोळी निसटते सुटते तशा पद्धतीने हा बॉल निघून गेलाय. टॉट बॉल आलाय. सागर शिंदे देखील कदाचित यार घाबरले असतील. इतका वेगानं बॉल पडला. टर्न झाला एस्टरच्या हातामध्ये गेला. तोही देखील निसटला पण तो आलाय. डॉट बॉल. येणारे 5 बॉल शिल्लक आहेत. 5 बॉल मध्ये टार्गेट सेट केलं जाईल. दो पाऊस पडतोय. बॉलर तयार. हाही देखील बॉल. वा चांगला शोल्डरचा वापर केलाय परंतु हाही देखील बॉल निसटलाय. सागर शिंदेच्या हातामधून आलाय तो इथे एक सिंगल रन. या पाऊस म्हटलं तर चहा म्हटलं तर पाऊस. आज आषाढी एकादशी आणि याच आषाढी एखादी औचित्य साधून खरं तर आज ही स्पर्धा आपण संपन्न करत आहोत. लगातार 2 बॉल टाकले होते त्याच्यामध्ये एक डॉट याच्यावरती सिंगल. विनायक शिंदेची आपण बहारदार इथे गोलंदाजी. वेग खूप प्रचंड टाकला जातोय विनायक. हेलिकॉप्टरचा उड्डाण. बॉल चालय ते सीमा रेषा पार. आली गुंगी वाजवली पुंगी. पॉप 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 षटकार. लाजवाब यार बॅटिंग जबरदस्त. 37 धावा. लॉस ऑफ 1 विकेट. जबरदस्त बॅटिंग होते मॅच मध्ये करत असताना. पॅटर इथं आनंद. संदेश बाद झालाय. आनंद सध्या तुटून पडलाय गोलंदाजीवरती. खरं तर प्रत्येक गोल अटॅक केलाय प्रत्येक बॅटरने. याही देखील बॉलला ऑन साईडला वळण दिलंय. शक्तिमान स्ट्रोक आलाय. गुंकारी दिली आणि ते एक सिंगल. 38 धावा झाल्यात. चांगली बॅटिंग मी म्हणेन. ज्या पद्धतीने धावा शोधल्या गेल्यात मोठे फटके आले त्याच्यामध्ये सिंगल डबलचं देखील योगदान मिळालं. काही बॉल वाईट देखील आलेत परंतु अप्रतिम चा खेळ नमुना पेश केलाय. विनायक सारख्या गोंधळवरती पहिले 2 बॉल चांगले टाकले परंतु आता हे 2 बॉल वरती विकेट केलं. आणखी एक वा ज्या पद्धतीने बॉल रिलीज करत असताना असा आवाज आला आणि त्याच्यानंतर आलेला हा डॉट बॉल. गोलंदाज विनायक शिंदे यार वेगाचा बादशाह. वेगावरती स्वार होतोय. ऍज अ बॅटिंग असेल ऍज अ बॉलिंग असेल ऍज अ फिल्डिंग असेल विनायकचं चांगलं योगदान राहिलंय. तिन्ही फॉर्मॅट मध्ये यार या खेळाडूचा डंका वाजलाय आजच्या दिवसामध्ये. याही देखील बॉलवरती विकेट करण्याचा प्रयत्न केला होता बॅटरने परंतु हा बॉल सिंगल. सर बॉल अडवलाय का? एक सिंगल आहे. सिंगल रन आहे आणि त्याचबरोबर ओव्हरची देखील होती समाप्ती. 30 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 30 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना धावा झाल्या त्या एकूण एकत्रित टीमच्या 39 धावा झालेल्या आहेत. 40 धाव्यांचं टार्गेट असणार आहे सावरी टीम समोर. चला जास्त वेळ न घेता लगेच फिल्डिंग सजवून घ्यायची. आंबावडे टीम काय हवंय? 39 झाले. 40 करायचे आहेत. चला एक खेळाडू जायचं लगेच. चला एक खेळाडू लगेच जायचं आणि इथून पुढे ज्या स्पर्धा इथून पुढे होतील खरं तर आपले खेळाडू संपूर्ण आपला स्क्वॉड आणा. कारण का दीपक साळुंके एवढी खूप चांगली स्पर्धा आणि तुमचे काही खेळाडू कमी असतात. म्हणजे आज तुम्ही फायनलचा मॅच खेळताय म्हणजे जे खरं तर म्हणजे तुम्ही एक चांगला खेळ करताय तर तुमचा स्क्वॉड देखील संपूर्ण हवाय.
चला 40 धाब्यांचं टार्गेट असणार आहे सावरी टीम समोर आणि सावरी टीमचे दोन दिग्गज आक्रमक फलंदाज मैदानामध्ये आता दाखल होतील. चला आज आषाढी एकादशी आणि त्याचं औचित्य साधून खरं तर खूप चांगली स्पर्धा आज दीपकजी ज्या पद्धतीने स्पर्धा आपण पाहत आहोत खूप चांगली स्पर्धा आपली संपूर्ण टीमने जे नियोजन केले आणि ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर अगदी तुम्ही टेनिस बॉल क्रिकेट देखील स्पर्धा भरवता आणि सातत्यपूर्वक 4 वर्ष खरं तर पूर्ण होत आहेत आपल्या स्पर्धेमध्ये. लाजवाब सातत्यपूर्वक खरं तर आज ठेवलं गेलं. चला फिल्डिंग सांगू लगेच. बेस्ट बॉलर, बेस्ट बॅटर, बेस्ट फिल्डर, मॅन ऑफ द सिरीज आणि प्रत्येक मॅन ऑफ द मॅच ऑफ द करिता खरं तर ट्रॉफी आहे. आणि प्रथम क्रमांकाचं पारितोषिक सन्माननीय श्री महेंद्रजी गणपत साळुंके यांच्या माध्यमातून, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक अंकुश नामदेव साळुंके साहेब यांच्या माध्यमातून, तृतीय क्रमांकाचं पारितोषिक श्री नारायण कृष्ण साळुंके यांच्या माध्यमातून, त्याचबरोबर तृतीय क्रमांकाचं खरं तर चषक आणि सागर सकाराम साळुंके यांच्या माध्यमातून, युट्यूब सन्माननीय श्री ज्ञानदेव धूम साहेब यांच्या माध्यमातून, त्याचबरोबर समवेत विजयदादा शिंदे यांच्या माध्यमातून मॅचला सुरुवात होत आहे. आणि 18 बॉल 40 धाब्यांची आवश्यकता असणाऱ्या मॅच मध्ये चांगली ते स्पर्धा पाहतोय. जी मालिकावीरची जी ट्रॉफीज दिलेली आहे ते संघ मालक शंभू 11 श्री विकास जाधव धावली आणि त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीज साठी जे हेडफोन मिळाले आहेत ते नितीन दादा सुर्वे कास यांच्या माध्यमातून, उत्कृष्ट फलंदाज श्री जे ट्रॉफी दिले ती श्री पांडुरंगी शेलार साहेब यांच्या माध्यमातून, उत्कृष्ट गोलंदाज श्री शेलार साहेब यांच्या माध्यमातून पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती सिंगल येते. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सागर प्रशांत प्रकाश साळुंके साहेब यांच्या माध्यमातून, सामनावीर चषक कैलासवासी शेवंताबाई लक्ष्मण शिंदे यांच्या स्मरणार्थ श्री निलेश प्रकाश शिंदे यांच्या माध्यमातून, त्याचबरोबर जे आम्हाला बॉल दिलेले आहेत खेळण्यासाठी ते कुमार आयुष संतोष साळुंके, त्याचबरोबर श्री मयंक शंकर साळुंके आणि श्री राकेश नारायण साळुंके. इथे चांगला फटका सजवला गेलाय. बॉल चालला इथे एक्स्ट्रा कव्हर मध्ये एक तर सिंगल मिळते, दुसऱ्या धावेचा कॉल केलाय. त्याचबरोबर जी पाणी जे आम्हाला सौजन्य मिळालंय ते सन्माननीय श्री अमोलजी साळुंके फळणी आणि त्याचबरोबर अंकुशजी साळुंके यांच्या माध्यमातून इथे विकेट करण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये. ज्या पद्धतीने नाश्ता सोय आम्हाला दिलेली आहे ते कुमार राजेश दौलती साळुंके, त्याचबरोबर किशोरदादा पवार आणि श्री सुनील गोरे यांच्या माध्यमातून आणि विशेष सहकार्य खरं राहिलंय पूर्ण आमच्या संपूर्ण टीमचं. बॉलिंगसाठी गोलंदाज तयार होते. दौलत शिंदेच्या पाठमधून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. बॉल थोडासा राहिलाय तिथेच. धाव मिळेल ती मात्र या बॉलवरती एक सिंगल येते. सेमडी गावाचं नियोजन आपण पाहिलंय. ज्या पद्धतीनं श्रेया स्पोर्ट चषक आपण पाहताय जशी श्रेया खरं तर जेवणामध्ये आली त्याचबरोबर एक श्रेया स्पोर्ट शॉप खोललं गेलं त्याच्यानंतर श्रेया डेकोरेटेड आलं. आज त्याच पद्धतीनं आपण पाहिलं जबरदस्त इथे फटका येतोय आणि आज सजावट देखील आपण डेकोरेट देखील पाहत असतोय. इथे चांगली गोलंदाजी होत असताना 2 धावा आल्यात. या बॉलवर त्यांनी टोटल झाल्या त्या आतापर्यंत 6 धावा झाल्यात. चांगली स्कोरची भूमिका आज आपण सचिन यांच्या माध्यमातून पाहिली. समालोचन आपण कक्षामध्ये पाहिलं तर आज प्रदीपजी साळुंके यांचा आवाज ऐकला. त्याचबरोबर आमचे सहकारी मित्र जे आमच्याबरोबर नेहमीच जोडलेले असतात ते निवृत्तीजी शिंदे सर यांचा देखील आज आपण आवाज ऐकला. त्याचबरोबर चांगले क्रिकेटर देखील आहेत. इथे बॉल टॉट आलाय परंतु काय झालंय मैदानामध्ये. चला स्पीड करायचा, जास्त घाई करा, जास्त वेळ घेऊ नका, जास्त वेळ घेऊ नका प्लीज, घाई करा. अंबावडे टीम सध्या लीड करते. वाह लाजवाब लाजवाब. फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग केली 39 धावा टार्गेट ठेवलं ते 40 धाव्यांचं आणि सध्या बॉलिंग देखील लाजवाब झाले. षटकाची होते समाप्ती आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर 6 आता 12 बॉल आणि 34 धाव्यांची आवश्यकता. मॅच ऑन आहे. कोणता संघ जिंकणार आहे अंबावडे की
7 झाल्या 7. सावरी टीम बॉलर तयार होतोय. ओ माय गॉड, अप्परकट, चांगला फटका आलाय. सिंगल येते, सेकंडचा कॉल आलाय. विनायक शिंदे स्ट्राईक घेणं महत्वाचं आहे. 9 धाबा धाव फलकावरती, 31 धाव्यांची आवश्यकता. बॉल आहेत 11. हो, ही मॅच होईल. तुफान मैदानामध्ये पावसाच्या सरी ते बहरतायत, लहरतायत. पाऊस मोठा आलाय. टोटल झालं ते आतापर्यंत 9 धाबा, 11 बॉल. 11 बॉल मध्ये गरज असणार आहे ते एकूण 31 धाव्यांची. मॅच ऑन आहे, कुठे जाऊ नका, ऐकत राहा. बॉलर तयार. ओहो, चांगला वेगवान गोलंदाज, चांगला इथे बॉल टप्प्यामध्ये थोडीशी हाईट घेतली. बाउन्सचा थोडासा प्रयत्न केलाय, बाउन्स झालाय देखील आणि अगदी बॉल जवळ जातोय. डॉट बॉल आलाय. 10 बॉल 31 धाव्यांची आवश्यकता. कोण ही मॅच घेऊन जाईल? 10 बॉल 31. हा बॉल आपटलाय, टॅप केला या बॉलला आणि तिथून मात्र एकच धाव तिथे मिळते. डिक्लेअर नो बॉल. ओहो, नो बॉल असणार आणि एक डिक्लेअर. अशा 2 धाबा टोटल झाल्या त्या 11. 29 धाब्यांची आवश्यकता. फ्री हिटचा बॉल असणार आहे. विनायक शिंदे या बॉलवरती अटॅक करणार का? बॉलिंग ट्रॅक वरती सध्या गोलंदाज संदेश. चांगली बॉलिंग सध्या पाहिली, परंतु हा बॉल नो दिलाय. या बॉलवरती बिग हिट करायचा प्रयत्न, परंतु बॉल आता तो निसटलाय. आलाय तो एक सिंगल डबल ने काय होणार नाहीये. एका दुक्का से काम नहीं चलने वाला है, एका दुक्का से डाल नहीं डलने वाली है. मैच को जीतना है, उस मंजिल तक पहुंचना है. तो लगाइए 24 छक्के, लगाइए अपना 10 का दम, जिसमें दम उसी के कहते दोस्तों बाजीराव सिंघम. 12 रन 12 धाबा सध्या बोर्डवरती. मॅच अगदी वन साइड जात असताना फायनलचा मॅच हवा तसा होत नाहीये, परंतु इथे मोठा फटका. बॉल चालू इथे सीमारेषेच्या पलीकडे सूरज चव्हाणच्या स्टाईलने झपक बुकेट टंगेल गोलीघात षटकार. व्हॉट अ शॉट. आता मॅच बनेल. टोटल झालं ते आतापर्यंत 18 धाबा. बॉल किती बाकी आहेत आता? 8 बॉल 22 धाब्यांची आवश्यकता. 8 बॉल 22 असं समीकरण आलंय. 18 झाल्यात. 8 बॉल 22 ची मॅच. फायनलचा मेगा फायनलचा मॅच, ग्रँड फिनालेचा मॅच. कोण चमचमती ट्रॉफी घेऊन जाणार? बिगिट करायचा प्रयत्न आलाय तो इथे. डॉट बॉल. 7 बॉल 22 ची आवश्यकता. या बॉलवरती बिगिट हवाय. जर आला बिगिट तर राहतील 6 मध्ये 16. याची देवी याचा डोळा, हा सुख सोहळा. आनंद घ्या, आनंद द्या, आनंदामध्ये सामील व्हा. जबरदस्त इथे स्पर्धा होते. बॉलर तयार होतोय. पुन्हा एकदा वेगवान इथे वेगाचा वापर केला बॉलरने. बॉल टप्पा पाहिल्यानंतर वेगाने चाललाय. ओव्हरचे होते समाप्ती. बॅक टू बॅक 2 इथे डॉट आले आहेत आणि टीमचे टोटल झाले ते एकूण 9च्या सरासरी सध्या गाठली गेली आहे. परंतु एका ओव्हरचा खेळ बॅलन्स आहे आणि एका ओव्हरमध्ये हवा आहे तर एकूण 22 धावा टोटल झाले ते 18. पांडे चला माझा पोट भिजवला पांढरी 6 बॉल 22 धाव्यांची आवश्यकता. कोण होणार चॅम्पियन? संध्याकाळचं सत्र. धो पाऊस. पावसामध्ये हे खेळणारे खेळाडू उद्या काय होईल सांगू शकत नाहीये. काय खेळाडू उद्या घरी थांबतील. बॉलर तयार होतोय. ओहो, काही होऊ शकतं, काहीही घडू शकतं. वाईट +1 अशा 2 धाबा ऍड करतोय. 6 बॉल 20 धाब्यांची आवश्यकता. मॅच ऑन आहे. 6 बॉल 20 मॅच ऑन. टोटल झाले तर 20. आता 10च्या सरासरीने चाललाय टीम सावरी. अंबावडे टीम खरं तर लीड केली आतापर्यंत. जोरात पाऊस पडतोय, धो पाऊस पडतोय. तशा पद्धतीची बॅकवर्ड लावून पंच केला. एक सिंगल येते आणि एकच सिंगल मिळेल. आता पाणी झालंय यार. पांड्याची मी म्हणेन कोलमी झाली. बेकार काम. पांडुरंग खरं तर जिकडे तिकडे आज खेळत गेले पांडुरंग. एक सिंगल आली या बॉलवरती. 5 बॉल 19 धाव्यांची आवश्यकता. मॅच ऑन आहे. पांडुरंग आज दिवसभर खरं तर प्रेम या नावाने प्रसिद्ध आहे. एक गोड नाव आहे.
आणि आज दिवस देखील पांडुरंगाचा आणि आता पांडुरंग बरसतोय. आज एखाद्या जे खरं तर आज एकादशी आपण पाहिलं, आषाढी एकादशी, आणि खूप चांगला खेळ राहिलाय. बॉलर तयार, इथे बिग हिट केलाय, बॉल चाललाय गोळीसारखा, बॉलची झाली एक गोटी, गोटी झाला लिंबू, बॉल सीमा पार आलेला आहे. धमाका विनायक शिंदेच्या बॅट मधनं प्रॉपर अलिगल हाय अँड हँडसम बिग क्वालिटी धमाका षटकार. 4 बॉल 13ची मॅच आली आहे. यासाठी खरं तर स्ट्राईकला आणलं आणि जिथे दौलतनी जिथे 2 धावा होत्या तिथे एक सिंगल घेतली आहे. ती ताकद आहे, तो विश्वास आहे. आणि आता खरं तर सावली टीमचा विश्वास कोण आहे, सावली टीमचा विजय कोण आहे, तर विनायक असणार आहे. लाजवाब बॅटिंग यार, इम्प्रेसिंग बॅटिंग सकाळपासून यार. आता पाऊस धोतोय आणि धो पावसामध्ये सध्या बॅटिंग करतोय विनायक शिंदे. सावली टीमचा हुकमी एक्का, फुल टॉस बॉल होता. ओ माय गॉड, चला दुखापत झाले. सेफ आहे का तो पहा पहिला. विनायक सेफ आहे, उठलाय तो. चला तर पाणी द्या असेल तर. खुश रहेगा तो खुश रहेगा. चला काय पंच निर्णय काय आपला, नो बॉल आहे का पंचांचा इशारा, नो बॉल. चला मस्त, नो बॉल आहे ना, ओके नो बॉल. नाही रिव्ह्यू सिस्टम नाहीये सकाळपासून, रिव्ह्यू सिस्टम कोण दिला नाही. जो पंचांनी निर्णय दिलाय तोच शेवटचा आहे दादा, प्लीज कंटिन्यू. रिव्ह्यू सिस्टम नाहीये सकाळपासून, आम्ही कोणालाही रिव्ह्यू दिला नाहीये, कोणताही रिव्ह्यू दिला नाहीये. जो पंचांनी निर्णय दिलाय तोच शेवटचा निर्णय असणार. दादा किती बॉल राहिलेत? 4 बॉल, नो बॉल नाही, नो बॉल आहे. 4 बॉल 12 धाब्यांची आवश्यकता, एक नो आपल्याला भेटली आहे. 4 बॉलचा खेळ बाकी आहे, 12 धाब्यांची गरज आहे. जबरदस्त मॅच होते, कोणता संघ जिंकणार आहे. आणि आता विनायक शिंदे खरं तर आता हा जखमी झालाय आणि आता जखमी झालेला हा खेळाडू कशा पद्धतीने बॅटिंग करणार आहे. 4 बॉल 12 धाब्यांची आवश्यकता, मॅच ऑन आहे. जबरदस्त इथे बॅटिंग होते आणि चांगलं इथे नियमित आपण पाहिलं तर धो पाऊस पडलाय. थोडासा पाऊस देखील शांत राहिलाय, शांत झालाय आणि त्याचा आता आजचा अभाव तर फिल्डिंग करणाऱ्या टीम वरती पडणार आहे. परंतु हे काम आता सोपं होईल बॅटिंग करणाऱ्या टीम सावली टीमसाठी. विनायक शिंदे आक्रमक फलंदाज, आता तो जखमी झालाय, त्याच्याकडे त्याला दुखापत झाली आहे आणि ह्या दुखापत सावरत असताना तो कशा पद्धतीने बॅटिंग करणार आहे. फुल टॉस, पुन्हा एकदा नो बॉल आलाय आणि आता 2 बिमर टाकलेत, 2 बिमर टाकले यार, 2 बिमर आणि नो +1 अशा 2 धाबा आपण ऍड करतोय. जो पंचांचा निर्णय आलाय तोच अंतिम राहील. टोटल आल्या त्या 2 झाल्या तर एकूण 30 आणि आता 4 बॉल आणि 10 धाब्यांची आवश्यकता आहे. 2 बॉल चाललेत ना. चला मॅच ऑन करा. खूप अंधार होतोय. नो बॉल आलेला आहे पंचांचा. पुन्हा एकदा फ्री हिटचा बॉल असणार आहे. काय जबरदस्त यार मॅच चालली आहे. ही मॅच होती कुठं आणि आता ही मॅच आले कुठे. हेच तर क्रिकेट आहे, हाच तर अनितीचा खेळ आहे, याचं नाव क्रिकेट आहे.
चला दादा, कोणताही वेळ न घेता या मॅचला सुरुवात करा. कोणताही वेळ न घेता खरं तर मॅचला सुरुवात करा. जबरदस्त मॅच होते. 2 बिमर टाकलेले आहेत बॉलरने आणि खरं तर आता दबावाच्या छायेखाली सध्या आपण पाहिलं तर अंबावडे टीम, सकाळचा आपण अंबावडे टीमचा प्रवास पाहिला, खूप चांगले त्याने खेळ केलाय. परंतु या फायनलचा मॅच म्हटलं तर दोन्ही टीम खरं तर अव्वल दर्जाच्या आहेत. दोन्ही संघांकडे तेवढीच कॅपॅसिटी, तेवढी क्वालिटी आणि ती सध्या दोन्ही टीमच्या माध्यमातून एकमेकाची कमजोरी आपण पाहतोय. विनायक शिंदे म्हटलं तर एक आक्रमक फलंदाज आहे. विनायक शिंदे एक त्याकडे ताकद आहे, तेवढा तो टॅलेंट ठासून भरलाय आणि आता 4 बॉल आणि गरज असणार आहे ती 10 धावींची. चला मॅचला सुरुवात करायची आहे प्लीज. चला 2 धाबा आल्यात, 1 डिक्लेअर आणि नो. बॉलर चेंज केला रे, 2 बिमर टाका, रबर बॉल काय तुमचं. चला 4 बॉल मध्ये 10 धावा जमवायचे आहेत. पाऊस थांबलाय. 2 बिमर टाकलेले आहेत, 2 बिमर टाकलेत. संजय 2 बिमर टाकलेत. असं काहीतरी आहे. चला 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 घाई करा. 4 बॉल 10. बॉलर ट्रॅक वरती पुन्हा एकदा बॉलर सज्ज होतोय. पुन्हा एकदा यार पावसाचं आगमन झालंय. टोटल झालं आतापर्यंत 30 धावा, 40 धाव्याची चिरफाड करत असताना लाच आपल्या 9 बॉल. धावा कशा येऊन द्या, धावा सावली टीम साठी येणं महत्वाचं होतं आणि त्या धावा आल्यात. चला ना प्लीज, काय झालं, घाई करायला काय वेळ घेताय आपण प्लीज. पंच संजय साळुंके, बॉल चॉईस नाहीये. चला लगेच मॅचला सुरुवात करायची. 4 बॉल 10 धाव्यांची आवश्यकता. विनायक शिंदे बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सचिन, लेफ्ट हँड गोलंदाज. पाहू शकाल तुम्ही सध्या या मॅच मध्ये फायनलचा ग्रँड फायनलचा मॅच. बॉल आपटलाय, सिंगल तर मिळतीये, सेकंडचा कॉल येतोय. या सेकंड देखील धाव कंप्लीट होतीये. बॉल पाण्यामध्ये. 2 धावा आल्यात. विकेटचा कोणताही पतन नाहीये. दौलत शिंदे एका बाजूला. दौलत शिंदे खरं तर ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय आता पण त्याने देखील इम्प्रेसिंग केले. त्याला स्ट्राईक लागलं विनायकला आणि विनायकने आपले खरं तर हात खोलले आणि दौलत शिंदेने देखील चांगली कमालीची बॅटिंग केली. दौलत शिंदेच्या चेहऱ्यावरती जाऊ नका, वजन त्याचं कमी आहे परंतु फटके त्याचे भारी आहेत. हा बॉल चांगला होता, महत्वाची विकेट. विनायक शिंदे बॅक टू द डगआउट. हे सेलिब्रेशन केलं गेलं आहे, हे आनंद लुटला जातोय, एन्जॉय केला जातोय भर पावसामध्ये. सचिनची ला 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 जवाब गोलंदाजी. मेहंदी रन लाती है सूखने के बाद, मेहंदी रन लाती है दुल्हन के सूखने के बाद. गेंदबाज को मजा आता है सफलता लेने के बाद आणि ही सफलता महत्वाची होती, ही विकेट महत्वाची होती. ती विकेट म्हणजे विनायक शिंदे सावरी टीमचा होईल बाद. किती पाहिजे? 2 बॉल 8 धावांची आवश्यकता. 32 झाल्यात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय प्रवीण. शोल्डर खूप चांगले आहेत प्रवीणचे. तोच प्रवीण आणि त्याचीच गरज आहे आता. 2 बॉल 8 धावांची आवश्यकता. मॅच ऑन आहे. धो पाऊस आणि तशाच पद्धतीनं A1 क्वालिटीची स्पर्धा, A1 क्वालिटीचा फायनलचा मॅच कसा असावा हे जिवंत आणि जागतं उत्तर देत असताना हे दोन्ही संघ मात्र मैदानामध्ये लढतायत. 2 बॉल 8 ची मॅच. प्रवीण असणार स्ट्राईक एंडला. गतीमध्ये परिवर्तन. बॉल पाठीमागे ऍड केले. खेळीमध्ये बॉल
आणखी एक फलंदाज बाद. सेलिब्रेशन पहा तुम्ही, एन्जॉय केला जातोय, आनंद केला जातोय, आनंद साजरा केलाय. सचिनचा आपण सेलिब्रेशन पाहताय, हे पाहण्यासारखं आहे. आणि हा मॅच आता उद्ध्वस्त करून टाकलाय सचिनने. पॅक टू पॅक 2 फलंदाज बाद. फायनलचा सामना जसा पावसाळी स्पर्धेला सांगायचा असा. चला एक बॉल 8 धावांची आवश्यकता. बॉलर सचिन, समोर असणारे बॅटर एकात नो बनेल का? हो आणि ही मॅच जिंकली. वा सेलिब्रेशन पहा तुम्ही, सेलिब्रेशन पहा. संपूर्ण टीम, काहींनी टी शर्ट काढलेत, एन्जॉय केलं जातं या पावसामध्ये. खरं तर आपण स्पर्धा पाहिली, जबरदस्त स्पर्धा झाली. श्री जननी मानाई क्रिकेट क्लब सेमडी आयोजित श्रेया स्पोर्ट चषक 2025 भव्य दिव्य रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा. आणि या स्पर्धेमध्ये चॅम्पियन ठरलाय टीम अंबावडे टीम. खरं तर चॅम्पियन ठरलाय. आणि सुंदर आपण हा मॅच पाहिला दोन्ही संघांच्या माध्यमातून. हडलक बॅडलक टीम सावरी टीम. चला दोन्ही टीमचे खेळाडू यायचे इथे, दोन्ही टीमचे सर्व खेळाडू या इथे. आणि हा